वेलकम फ्रॉम वॉइस टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण काल एक शासन निर्णय निर्गमित झाला होता त्या संदर्भात आणि अजून एक शासन निर्णय जो आहे आजच्या तारखेमध्ये निर्गमित झालेला आहे। दोन शासन निर्णय आहे, दोन्ही शासन निर्णय डिकोड करणार आहोत या व्हिडिओमध्ये। ॲक्च्युअली पहिला जो शासन निर्णय आहे त्या संदर्भात सुद्धा जो आजच्या दिवसामध्ये प्रसिद्ध झालेला आहे नुकताच, आणि कालचा जो शासन निर्णय आहे ज्याद्वारे जे आहे विद्यार्थी खूप संभ्रमामध्ये आहे, त्यांच्यामध्ये वातावरण असं चिंतेचं वातावरण आहे की शिक्षक भरती जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे सोपवल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी चांगल्या होणार, कोणत्या नाही होणार, ॲक्च्युअली त्याच्यामध्ये काही बदल होणार का, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार का निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार, या सगळ्या गोष्टी डिकोड करणार आहोत डिटेलमध्ये। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि ज्यांनी जी शिक्षक भरती संदर्भात तयारी करतात त्यांच्यासाठी ऑफकोर्स व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, कारण की याबद्दल मी वेगवेगळ्या जणांची मतांतर ऐकली, त्यानंतर पर्सनली की या नेमकं या शासन निर्णयाचं म्हणणं काय आहे, त्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या बाबींचा स्पष्ट उल्लेख आहे, त्यानुसार शिक्षक भरतीसाठी त्या गोष्टी कशा असणार आहेत, फायदेशीर का तोट्याच्या असणार आहे, या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ मिस करू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिला जो शासन निर्णय होता तो होता, हा शासन निर्णय जो आहे तो आता नुकताच आलेला आहे, तो आहे खुल्या प्रवर्गामध्ये जे आर्थिक दुर्बल घटकामध्ये येणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शासकीय सेवांमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रवेशासाठी जे आहे 10% आरक्षण त्यांना देण्यासंदर्भात एक शासन निर्णय जो आहे निर्गमित करण्यात आलेला आहे। हा पहिला शासन निर्णय आहे जो आजच्या तारखेमध्ये निर्गमित झालेला आहे। म्हणजे इथून समोर आर्थिक दुर्बल घटकामध्ये जे येतात त्यांना इतर सेवांकरता किंवा प्रवेशाकरता जे आहे 10% आरक्षण जे आहे निर्गमित करण्यात आलेलं आहे, किंवा 10% आरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे। पण त्याच्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत नमूद केलेल्या आहे शासन निर्णयामध्ये। तुम्ही हा पूर्ण शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे, तो शासन निर्णय तुम्ही वाचू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा शासन निर्णय जो आहे तो कालच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झाला, आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त वेगवेगळ्या ठिकाणी डिस्कशन होत आहे, तो हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय काय आहे, थोडं शासन निर्णयाचं थोडं पार्श्वभूमी सांगतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, आणि या गोष्टी हायलाईट कशा केल्या गेल्या, कशा प्रकारे निगेटिव्ह पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होता याचा, ते सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर पहिला शासन निर्णय बघूया। हा शासन निर्णय कालच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेला आहे, आणि या शासन निर्णयामध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे, ती सगळ्यात वरच्या साईडला आहे। ती कोणती आहे बघा, सगळ्यात वरच्या साईडला काय दिलेलं आहे बघा, इथे या साईडला तुम्हाला शासन निर्णय दाखवतो मी। इथे बघा, इथे दिलेलं आहे शिक्षक पद भरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबत। ठीक आहे, म्हणजे आता ऑलरेडी जी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे त्याचं जे कामकाज असणार आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे सोपवण्याबाबत हे शासन निर्णय आहे। आता ॲक्च्युअली याच्या मागे पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे, की असं नव्हतं की हे आजच्या दिवशी ठरलं, याच्या मागे काही गोष्टी होत्या, या गोष्टी विचाराधीन होत्या शासनाच्या, आणि त्या करण्याचा हेतू शासनाच्या मनामध्ये होता की कधीतरी या गोष्टी व्हाव्या, जेणेकरून काय व्हायचं, उदाहरणार्थ समजा TET परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल, या दोन्ही परीक्षा कोण कंडक्ट करायचं, TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET परीक्षा आहे, तिचं आयोजन सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच करत होती। आणि नंतर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट एक्झाम, तर टेट एक्झामचं आयोजन सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फतच केलं जात होतं, त्याच्यामुळे या दोन्ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच कंडक्ट करत होती। ठीक आहे, आता याच्यामध्ये पूर्ण गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्या एवढ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगणार नाही तुम्हाला। आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी, की कशा पद्धतीनं कार्यपद्धती असते शिक्षक पद भरतीची, की अगोदर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते, नंतर मग तिचा पेपर जे आहेत, म्हणजे पेपर किंवा जी परीक्षेची जी कालावधी आहे त्या दरम्यान परीक्षेचा टाईम ड्युरेशन असतो, त्यामध्ये परीक्षा कंडक्ट केल्या जाते। परीक्षा घेतल्यानंतर रिझल्ट अनाऊन्स केला जातो, रिझल्ट अनाऊन्स केल्यानंतर मग पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र नोंदणी असेल, नंतर मग जाहिरातींची प्रक्रिया असेल, जाहिराती आल्यानंतर मग त्यांना पसंतीक्रम देणे असेल, नंतर मग निवड यादी जी आहे त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू निवड यादी प्रसिद्ध करणे, नंतर एखाद्या उमेदवाराची नावासाठी शिफारस करणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे, आणि नंतर मग एखाद्या उमेदवाराला नियुक्ती देणे, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे। आता त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती वेळखाऊ प्रक्रिया आहे, याला थोडा वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट जर आयुक्त कार्यालयामार्फत जर या गोष्टी झाल्या तर त्यावेळेस मात्र जे बाकीचे कामकाज आहे त्या कामकाजाकडं जे आयुक्त महोदय आहेत त्यांचा असेल, किंवा मग इतर गोष्टींवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो,
तुम्ही शासन निर्णय पूर्ण वाचू शकता, मी ऑलरेडी वाचलेला आहे आणि ॲनालिसिस सुद्धा केलेलं आहे त्याचं, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय इतर गोष्टींवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे कामकाज आहे ते 2 ठिकाणी न ठेवता, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेणं म्हणजे टेट परीक्षा कंडक्ट करणं घेणं महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद यांच्याकडे होतं आणि नंतर मग पवित्र पोर्टल जी कार्यपद्धती होती किंवा प्रणाली होती ती आयुक्त महोदय जे आहे महाराष्ट्र शिक्षण आयुक्तालय तर त्यांच्याकडे होतं. तर त्याच्यामुळं आता काय केलं आहे की जे आयुक्त महोदय आहे शिक्षण विभाग आयुक्त कार्यालय पुणे तर यांच्याकडून जी आहे आता ही गोष्ट जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे यांच्याकडे जी आहे सोपवण्यात आलेली आहे. आता ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये झालेलं काय आहे त्याच्यामध्ये जास्त काही चेंज झालेला नाही आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 किंवा शिक्षक भरती 2025 साठी वाट बघणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे या शासन निर्णयामध्ये, ती गोष्ट कोणती आहे ते सुद्धा सांगतो की याच्यामध्ये बदल झाल्यानंतर फायदा झाला किंवा नुकसान झालं. तर बघा सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे याच्यामध्ये यांनी सुकाणू समितीचं गठन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की बाबा याच्यानंतर शिक्षक पद भरती असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या सुकाणू समितीमार्फत ज्या आहेत केल्या जातील त्याच्या अनुषंगाने. आणि त्या सुकाणू समितीमध्ये कोण कोण आहे अगोदर ते बघा कोण कोण आहे. ठीक आहे, पहिले आहेत आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, म्हणजे जे ऑलरेडी पहिले होते आयुक्त महोदय साहेब जे आयुक्त होते आयुक्त महोदय यामध्ये असणारच आहे. त्यांच्या निर्णयानुसार किंवा त्यांच्या याच्यानुसार त्यांच्या गायडन्सनुसारच बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या होतील. त्याच्यामुळे ते अध्यक्ष असणार आहेत या समितीचे. नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याचे जे अध्यक्ष आहेत ते सदस्य असणार आहे आणि बाकीचे संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक आणि शिक्षण संचालक प्राथमिक आणि सोबत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अगोदरची जी होती ती सर्व जी आहेत सदस्य आणि आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सचिव सुद्धा असणार आहेत. ठीक आहे, आता या गोष्टी बघितल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली का की याच्यामध्ये आयुक्त महोदय जे आहे शिक्षण विभाग ॲक्च्युली हे अध्यक्ष असणार आहेत आणि नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते सदस्य सुद्धा असणार आहेत या समितीचे. म्हणजे आता इथून समोर जो काही निर्णय घेतला जाईल तो दोघांच्या निर्णयानुसार किंवा दोघा ठिकाणी, म्हणजे एक स्वायत्त संस्था कोणती आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत निर्णय घेता येतील पण त्यांना एक ॲक्च्युअलमध्ये गायडन्स भेटणारे कोणाचा आयुक्त महोदयांचा. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही फारसा चेंज नाही आहे. अगोदर कसं व्हायचं तुम्ही बघितलं असेल की 2025 मध्ये जे आत्ता सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टल ॲक्टिव्हेट झालं आहे त्याच्यामध्ये न्यूज बुलेटिनमध्ये नेहमी वारंवार न्यूज बुलेटिन यायचं 2022 मध्ये. आता न्यूज बुलेटिन तुम्हाला एवढं दिसत नाही किंवा प्रसिद्धीपत्रक एवढे येताना दिसत नाही तुम्हाला. त्याच्या मागचं कारण काय आहे, कारण की कामकाजामध्ये व्यस्त असतं. तर त्यावेळेस आयुक्त महोदय जर एखाद्या कामकाजामध्ये व्यस्त असतील किंवा इतर गोष्टी त्यांना करायच्या असतील तर त्यावेळेस त्यांना इकडे वेळ देणं आवश्यक किंवा पुरेसा वेळ त्यांच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे मग ही गोष्ट ऑलरेडी शासनाच्या विचाराधीन होती की त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जर टी परीक्षा घेऊ शकते, टेट परीक्षा घेऊ शकते, तिचं आयोजन करू शकते, व्यवस्थितरित्या परीक्षा कंडक्ट करू शकते, तर मग बाकी पूर्ण प्रक्रिया सुद्धा जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात यावी. त्याच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आणि सोबत आयुक्त महोदयाचं थोडंफार जे काही कामकाज आहे त्याच्यावरचा थोडा भार कमी करण्यासाठी त्यांनी या गोष्टी ज्या आहेत अशा पद्धतीनं गठीत केलेल्या आहे आणि या संदर्भात हा शासन निर्णय आलेला आहे. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार किंवा निगेटिव्ह, तर शिक्षक भरतीवर याचा कोणताही निगेटिव्ह परिणाम होणार नाहीये. शिक्षक भरतीवर एकदम उलट पॉझिटिव्ह परिणाम या गोष्टीचा होईल. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या गोष्टी दिसतील. तिसरं, न्यूज बुलेटिन किंवा वेगवेगळ्या गोष्टी जशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद वेळोवेळी जाहीर करते किंवा नोटिफिकेशन किंवा प्रसिद्धीपत्रकाद्वारे तशा प्रकारे गोष्टी ज्या आहेत पवित्र पोर्टल साईटवर तुम्हाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये न्यूज बुलेटिन असेल किंवा शिक्षक भरती संदर्भात इतरत्र ज्या नवीन प्रसिद्धीपत्रक आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले दिसू शकतात. कारण की आता एक गोष्ट जी आहे की क्लिअर गोष्ट आहे, इथून समोर शिक्षक पद भरतीची जी पूर्ण प्रक्रिया असेल ती महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे आता जे आहे ते या सगळ्या गोष्टी बघतील आणि लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रक जशा पद्धतीने यायला पाहिजे. एक स्वायत्त संस्था असून आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे फक्त तेवढं जे आहे महत्त्वाचं काम असून जे आहे या गोष्टी लवकर होतील. तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती शिक्षक भरतीची प्रक्रिया करताना त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पारदर्शकता असणं खूप आवश्यक आहे. आता काही ठिकाणी असं विचारलं जात होतं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे हा कारभार गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेवढी पारदर्शकता असणार का, तो उलट बघा याच्यामध्ये जास्त पारदर्शकता जास्त वाढेल. कारण की शिक्षक पद भरती जर करायची असली तर तुम्ही बघितलं असं शिक्षक पद भरती म्हणजे एका दिवशी होणारी प्रोसेस नाही की आजच्या आज आपण परीक्षा घेतली आणि उद्या आपण रिझल्ट अनाऊन्स झाला आणि परवा आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली, असं होत नाही. शिक्षक पद भरतीचे काही टप्पे आहे त्याच्यानुसार ती पद भरती चालते. अगोदर परीक्षा घेणे, नंतर निकाल लावणे, नंतर मग स्वप्रमाणपत्र किंवा रजिस्ट्रेशनसाठी मुदत देणे, नंतर मग संच मान्यता करणे,
नंतर मग संच मान्यता झाल्यानंतर आस्थापनांना जाहिरातींसाठी आदेश देणे, मग जाहिराती येणे, जाहिराती आल्यानंतर मग पसंतीक्रम देणे, पसंतीक्रम दिल्यानंतर मग निवड याद्या प्रसिद्ध करणे, ते सुद्धा वेगवेगळ्या आस्थापनांनुसार, अगोदर विदाऊट इंटरव्ह्यू, नंतर विथ इंटरव्ह्यू, परत मुलाखतीसाठी किती प्रमाण, मुलाखतीसाठी जावं लागते, मुलाखती झाल्यानंतर मुलाखत यादी लावल्या जाते, नंतर निवड यादी प्रसिद्ध केल्या जाते, नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर मग नियुक्तीसाठी शिफारस केल्या जाते. या सगळ्या गोष्टी शिक्षक पद भरतीमध्ये होतात. तर या गोष्टी एका दिवशी होणार आहेत का? नाही. त्याच्यामुळं एक व्यवस्थित संस्था किंवा एक व्यवस्थित ठिकाणी या गोष्टी हँडल केल्या जाव्या, किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे जर हा कारभार असेल तर योग्यपणे, व्यवस्थितपणे आणि सगळ्या गोष्टी सुरळीतपणे आणि विशेष म्हणजे ट्रान्सपरंट आणि एकदम पारदर्शक पद्धतीने या गोष्टी होतील. सोबत आता जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्या असतील, किंवा वरिष्ठ लेवलवर आयुक्त महोदय असतील, किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अध्यक्ष जे आहेत ते असतील, किंवा मग बाकी जे आहेत शिक्षण संचालक असतील, किंवा वेगवेगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्या या सुकाणू समितीमध्ये आहेत, या सगळ्यांचं लक्ष जे आहे शिक्षक पद भरतीवर असणार आहे. त्याच्यामुळे तुमचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत शिक्षक पद भरतीचे ते वेळोवेळी व्यवस्थितपणे सॉल्व्ह केले जातील. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. उलट या गोष्टीचा फायदा जो आहे शिक्षक पद भरती 2025 साठी होईल. आणि तुम्ही जर एक गोष्ट बघितली नसेल तर अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता इथं बघा काय आहे, तुम्ही या गोष्टी तर बघितल्याच, पण सोबत याच्यामध्ये एक गोष्ट होती. बघा इथे काय आहे, पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पद भरतीची संबंधित महत्त्वाची तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप व अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी, किंवा शिक्षक पद भरती ही थोडी प्रक्रिया जी आहे ती वेळखाऊ आहे, त्याच्यामध्ये योग्य गोष्टी व्हाव्या, त्याच्यामुळेच या गोष्टींसंदर्भात जो आहे हा निर्णय घेतला आलेला आहे. आणि शासनाचे हे ऑलरेडी विचाराधीन होतं की असं कामकाज या गोष्टीबद्दल या संदर्भात व्हावं, त्याच्यामुळे या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. आता आला गोष्ट शिक्षक पद भरतीला जास्त उशीर लागेल किंवा वेळ लागेल का, तर शिक्षक पद भरतीला जास्त उशीर लागणार नाही किंवा वेळ लागणार नाही. फक्त एक गोष्ट आहे, जोपर्यंत संच मान्यता 2024-25 आणि संच मान्यता 25-26 होत नाही आणि जोपर्यंत आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत, आणि शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजन होत नाही तोपर्यंत मात्र भरती प्रक्रिया पुढे जाणार नाही. हे सुद्धा तेवढं रियालिटी आहे, हे सुद्धा तेवढं सत्य आहे. ठीक आहे. आता आलं की आपल्याला पसंतीक्रम किंवा जाहिराती कधी पाहायला मिळणार, तर आपल्याला पसंतीक्रम किंवा जाहिराती हे जे आहे हे सद्यस्थितीमध्ये नाही. पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशनची एकदा प्रक्रिया 8 तारखेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल सद्यस्थितीमध्ये संच मान्यतेचं कामकाज सुरू आहे. ते झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल, त्याला काही ना काही कालावधी लागेल, 1-1.5 महिना. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की जाहिराती ज्या आहेत, जाहिराती येण्यासाठी सुद्धा लगेच आज सांगितलं जाहिराती द्या तुम्ही, आणि सगळ्यांनी जाहिराती दिल्या असं होत नाही. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये सुद्धा अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, नंतर आश्रमशाळा, नंतर निवासी शाळा, नंतर अजून सोबत आदिवासी विभाग, या सगळ्यांच्या जाहिराती आणण्यासाठी आयुक्त कार्यालयामार्फत एक पत्र निर्गमित केलं जातं. सगळ्यांना आदेश दिल्या जातात, तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये द्या. जाहिराती देण्यासाठी संच मान्यता होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे शासनाने अगोदरच सांगितलं की संच मान्यता 2024-25 आणि 25-26 करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमची जाहिरात पवित्र पोर्टलवर देता येईल. ठीक आहे. म्हणजे संच मान्यतेचं कामकाज होतंय आणि जाहिराती येतील. जाहिराती आल्यानंतर मग आपलं काम आहे उमेदवारांचं की पसंतीक्रम देणे, आणि नंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला माहिती आहे की ही ट्रान्सपरंट पद्धत आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गैरव्यवहार होत नाही आणि तो केलाही जाऊ शकत नाही. ठीक आहे. कारण की सगळ्या जणांना या गोष्टी ज्या आहेत माहीत असतात. या संदर्भात आपण सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी सगळ्या समोर येऊ शकतात. त्याच्यामुळे यामध्ये 100% पारदर्शकपणा राहील. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आला विषय कोणता की या गोष्टी सगळ्या होणार किंवा नाही होणार, तर याच्यामध्ये शिक्षक पद भरतीसाठी थोडा विलंब का लागेल, कशासाठी लागेल, फक्त अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल आणि त्याच्यानंतरच भरती प्रक्रियेची पुढील प्रक्रिया होईल. त्याच्यामुळे याला थोडा वेळ लागेल. एवढी सुद्धा गोष्ट जी आहे खरी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि शासन निर्णय अशाच पद्धतीचा हा शासन निर्णय आहे, आणि मी पूर्ण शासन निर्णय आहे जो व्यवस्थितपणे डिकोड केलेला आहे आणि तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. आता तुमचं याच्यानंतर तुमचं व्यक्तिगत मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं की याचा खरोखर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार शिक्षक पद भरतीवर, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये मागे जे आहे जो व्हिडिओ होता तो येत नव्हता, कारण की थोडं प्रोसेसिंगमध्ये प्रॉब्लेम येत होता. तो व्यवस्थित झालेला आहे, त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.